नमस्कार मंडळी. उगाच बत्तीशी दाखवू नको किंवा उगाच दात काढून हसू नको असं तुम्हाला आता कोणीही म्हणणार नाहीये, कारण आता सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, तुम्ही तुमचं मतदान यादीतील नाव, पत्ता सगळं चेक करून घेतलत का? निवडणुकीपूर्वी हे सगळं करून घ्या. आज इथे पण याच कारणासाठी आली आहे शिवाली बिवालीची फॅमिली. चला तर बघूया ली या अक्षराच्या यमकाची धमाल गंमत जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य महारथी समीर चौगुले, कल्याणची चुलबुली शिवाली परब, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. हो येतो. अगं मी निघतोय आता. हाफ डे घेतलाय सांगतो ना. अजून आहेत 15 मिनिटं. आता नाही निघू शकत. तू पिक्चरची तिकीट काढलीस का? हां काढलीस ना. हां म्हणजे तू डायरेक्ट थिएटरला ये, मी इथूनच येतो. हां पिक्चर कुठला आहे? भर मग इस्त्री. भर मग इस्त्री. ब्रह्मास्त्र असेल. ब्रह्मास्त्र. भर मग इस्त्री. ए असं नाही करायचं का बाळा? तू नेहमी असं करतेस, उलट सुलट करतेस सगळं नावांचं. मागच्याला सुद्धा अख्ख्या चाळीत बोंबलत फिरत होतीस. आम्ही प्रसाद दोघांचा मूर्खचंदू बघितला. मूर्खचंदू बघितला. चंद्रमुखी आहे तो ना. मूर्खचंदू कुठून आणला? एखाद्या चंदूला त्यांना मूर्ख म्हणायचं असेल तर पिक्चर का काढतील? तोंडावर सांगतील मूर्ख आहेस तू ना. असं आहे ना ते. हां 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 मी पोचतो बघा बाई. हो हो हां हां झालं. हाफ डे घेतला मी. हां चल चल लवकर मी येतो. हां हां चावी वगैरे घेऊन ये, नाही तर चावी आताच राहील घराची. हां चल चल ठेवतो. चला बाबा पासून टाकू, संपून टाकू. या 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 या. नमस्कार नमस्कार नमस्कार. या बसा बसा बसा. नमस्कार. नमस्कार. या बसा बसा बसा. हां काय काम काढलं? आम्ही आमच्या वोटर कार्ड मधल्या नावांमध्ये दुरुस्ती करायला आलोय. हो हरकत नाही. चांगली गोष्ट आहे. लक्षात आलं का? चांगली गोष्ट आहे. अहो नागरिक येत नाहीत अजिबात. त्यांना हजारो SMS पाठवा, जाहिराती करा की बाबा तुमच्या इलेक्शन कार्डमध्ये काही चुका असतील त्या दुरुस्त करून घ्या वेळेवर. इलेक्शन आले की धावपळ होते, पण कुणी येत नाही हो. पण आज तुम्ही जागरूक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पडायला आलात. थँक्यू व्हेरी मच. येस मला सांगा तुमची नावं काय? मी शिवाली. मी बिवाली. मी पावली. मी आवली. नाही नाही मुद्दा तो नाही आहे. नावं काय तुमची? हा मुद्दा. हो नावच सांगितली. मी आवली. मी पावली. मी शिवाली. मी बिवाली. ही नावं आहेत तुमची? अरे बापरे. मला सांगा पूर्ण नावं काय तुमची पूर्ण? मी शिवाली आवली कोहली. मी बिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लवली कोहली. तोता तोता मैं तो तेरी हो गई. जास्तीची मेजॉरिटी. ही चाल का लावताय तुम्ही? ही चाल का लावताय? गाता का तुम्ही? गाता का? आम्ही गात नाही. आम्ही आमची नावच सांगितली. अरे बापरे ही नावं आहेत तुमची? हो. अरे बापरे कठीण आहे हो. हे नॉर्मली आपण एकमेकांना चिडवताना अशी भाषा वापरतो. ही सवयच आहे तुमची म्हटल्यानंतर. एनिवे मला त्यात पडायचं नाही. मला ॲक्च्युली निघायचं आहे. बायको माझी वाट बघते. हां मला सांगा तर तुमचं नावं चुकीची आलेली आहेत, बरोबर आहे? हो. हो म्हणा आणि मोकळं व्हा की नाही. हो टार्झन आहात का? नाही का? फार वेळ जातोय. हां मला सांगा कुणाचं नाव चुकलंय? मी शिवाली. माझ्या कार्डवर बिवालीचं नाव आलंय. मी बिवाली. माझ्या कार्डवर पावलीचं नाव आलंय. मी पावली. माझ्या कार्डवर घणसोली आलंय. घणसोली? आणि मी आवली. माझ्या कार्डवर आवलीची लवली झाली पिवली असं आलंय.
आवलीची लवली झाली पिवली असं नाव तुमच्या कार्डावर आलेलं आहे. असं कसं कार्डावर नाव येईल? एक मिनिट, तुमची कार्ड जरा पटापट दाखवा. कार्ड दाखवा एक मिनिट जरा पटापट. हे शिवालीच आहे, हे आवलीच आहे, हे बिवालीच आहे, आणि हे पावलीचं आहे. अरे निदान तुम्ही तुमची कार्ड तरी तुमच्या हातात ठेवायची, आपापली कार्ड तरी ठेवायची. कार्ड हरवायला नको म्हणून मी बिवालीकडे दिलं होतं, मी पावलीकडे दिलं होतं, मी आवलीकडे दिलं होतं, मी शिवालीकडे दिलं होतं, मी हिच्याकडे दिलं होतं, मी हिच्याकडे दिलं होतं, मी हिच्याकडे दिलं होतं, मी हिच्याकडे दिलं होतं, आम्ही एकमेकांकडे दिलं होतं, आम्ही अरे. एकमेकांकडे दिलं होतं, आम्ही एकमेकांकडे दिलं होतं. आम्ही एकमेकांकडे दिलं होतं. गप्पा बसा रे थोडा वेळ. अरे हा काय टोन लावलाय तुम्ही? अहो माझा मुद्दा, किती कार्ड होती एकूण मला सांगा? 4. मग 22 कार्ड फिरवल्यासारखं काय बोलताय तुम्ही? 4च कार्ड होती ना. माझं एवढंच म्हणणं आहे, आपापला कार्ड आपल्याकडे ठेवायचं, एवढंच म्हणणं आहे. जरा एक मिनिटं थांबा आता, एक मिनिटं थांबा, मी बघतो आता. एक सेकंड. अहो हे काय चाललंय? गेल्या 12 महिन्यात तुम्ही 9 वेळा चेंज ऑफ नेमचं रिक्वेस्ट दिलेली आहे. एवढ्या वेळा स्वतःची कोणी नावं बदलतं का? मला सांगा बघू. आमची नावं चुकीची छापतात, मग आम्ही काय करणार? नॉर्मल बोला, नॉर्मल बोला. याने तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. प्रत्येक वाक्यात असं लिरिकल कशाला घालायला पाहिजे? चाल का लावायला पाहिजे? एखादा मोठा संगीतकार सुद्धा घरी मेरे को खाना दे ना असं नाही म्हणत. जर मेरे को खाना दे ना असं म्हणतो तो. तुमची पार्श्वभूमी सुद्धा नाहीये संगीताची, मग काय असं करताय? असं नका करू ना, मला खरंच जायचंय हो. मला सांगा आता तुमची नावं काय? मी शिवाली आवली कोहली, मी बिवाली आवली कोहली, मी पावली आवली कोहली, मी आवली लावली कोहली. अरे हे नका ना सांगू. एकाला प्रश्न विचारल्यावर अख्ख्या घरावर संकट आलं म्हणून असे पेटून उठू नका ना सगळे. मी फक्त एकाला विचारतोय की नाही, मला एवढंच विचारायचंय तुम्हाला. ही चुकीची माहिती तुम्ही दिलेली आहे कोणाला तरी, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झालाय. मी आता फक्त वहिनींना विचारणार. लक्षात आलं? मी फक्त वहिनींना विचारणार आहे. वहिनी कोण? मी नाही आहे वहिनी, मी पण नाही आहे वहिनी, मी नाहीये वहिनी, मी वहिनी आहे. अरे जे नाही आहेत वहिनी ते का हो देतात? मी काय विचारलं, वहिनी कोण आहे? मी वहिनी, संपला विषय. एवढं पाहिजे ते. मी नाही वहिनी, मी नाही वहिनी, मी नाही वहिनी. थोड्या वेळाने वहिनी शानी आहे तर मी वहिनी. कशाला पाहिजे ते? चिडत नाहीये मी, चिडत नाहीये ना, पण मला कळलं पाहिजे ना या चुका कोणामुळे झाल्यात. अर्धवट माहिती कोणी दिली मला सांगा. मी सांगू? हा सांगा. ही सांगेल. अरे जर ह्यानीच सांगायचं तर मग तुम्ही काय हात वर केलात? हे करत जाऊ नका ना तुम्ही. हा सांगा. मी सांगते. हा का तुम्ही चूक केली आहे का मला मी सांगा. नाही चूक केली. हा सगळी चूक ह्यांनी केली. माझ्या मिस्टरांनी आवलीनी हे चुकीची माहिती देतात. मी हो. मी चूक केली. हो. मी हिच्याशी लग्न केली, ही एकच चूक केली. नंतर मी नाही चूक केली. मग आम्ही कोण आहोत? चुकाच आहोत ना. शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगत बसताना शिवाली आणि बिवाली आमच्या चुका आहेत म्हणून. आवली तर मोठ्या मोठ्याने सांगत बसतात. मी नाही सांगत. मी नाही सांगत. प्लीज चुप रे बाबा, चुप. नका ना असं बोलू नका, भांडू. यांनी गोंधळ वाढतो. हेच तर तुम्हाला मला जायचंय हो तिकडे. बायको तिकडे खूप तगमग करेल हो तिकडे. वेळ झाले मला. ऐका ना जरा प्लीज. एक मिनटं, मी कुठेतरी हे केस वाचली आहे. एक सेकंड, एक मिनटं. तुमच्याबद्दल एक मिनटं. 5 महिन्यापूर्वी तुमच्या घरी एक अधिकारी आला होता आमचा, रेड्डी नावाचा. आला होता का नाही? आला होता, बरोबर आहे. नाव? मी शिवाली आवली अरे कोहली, हे मी नाही. बिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली अरे कोहली. गप्पा बसा रे. हे नाव नाही विचारलं. याचं नाव काय होतं? रेड्डी होतं का त्याचं नाव? हो. इथे क्लिअरली लिहिलेलं आहे त्याने. तो 6 महिन्यापूर्वी तुमच्या घरी आला होता. तुम्ही भंजाळून सोडलं त्याला. त्याने याच्यावर रिमार्क सुद्धा लिहिलेला आहे. मातीली खाल्ली आणि कोहलीच्या घरीली गेलेली असा रिमार्क लिहिलाय त्यांनी. नोकरी सोडून गेला पहिल्याच दिवशी. अहो 24 वर्षाचा तरुण तो पहिल्याच दिवशी नोकरी सोडून गेला. असं वागता तुम्ही तिच्याशी? असं वागता? कोण आहात? कोण रे तुम्ही? हा मी शिवाली आवली अरे, कोहली. अरे, अरे. मी बिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. घाबरा. नका ना असं करू. पुन्हा एकदा सांगतोय नका करू. तुमची जी आत्या आहे ना तिचा पत्ता द्या. तिला उलटा टांगून आधी मिरचीची धुरी दिली पाहिजे तिला. असं का करताय तुम्ही? पुन्हा पोटतिडकीने तुम्हाला सांगतोय. कोणी चूक केली? अर्धवट माहिती कोणी दिली? मी सांगू? हा हा तुम्ही सांगा, मला माहिती आहे. हा नाही नाही, मीच सांगणार. तुझ्या हा सांगा. मला नाही माहिती कोणी चुकीची दिली. मी तर ऑफिसली गेलेली. ऑफिसली गेलेली.
लीचा पंच साधण्यासाठी फक्त ली घुसवलंस ना तू हा एवढं करतोस तू. ऑफिसला गेलो होतो असं म्हणायचं. ऑफिस कुठे आहे? ऐरोली. त्यांच्या आईली न हे. राहता कुठे तुम्ही? शिंपोली. कॉम्प्लेक्सचं नाव सावली. बिल्डिंगचं नाव माऊली. गेट पासून आमची बिल्डिंग पाहिली. अरे घाबरा. एवढे ली एकत्र असतात का कधी? एक मिनिट, कन्फ्यूज करता. आता मागे झालं सगळं विसरा. आता ह्याच्यावर उपाय काय करायचा ते आपण समजू. लक्षात आलं तुमच्या? याच्यावर उपाय काय करायचा ते आपण ठरवू. लक्षात आलं? ओके ठीक आहे. आता ही कार्ड्स तुमची घेतलेली आहेत. ओके हा हे ब्रोकोली कोण आहे? ही पावली. तू कोण आहेस? मी शिवाली. मग कशाला मध्ये पचकली? ती आहे ना पावली, तिला बोलू दे. तू गप्प बसायचं एकदम. लक्षात आलं? हा तुमचं ब्रोकोली नाव कसं पडलं? ते तुमच्या अधिकारात आगली घरी आली. अरे मग यार. तेव्हा ही खात होती ब्रोकोली, ही खात होती पनीर चिल्ली, ही खात होती ब्रोकोली. त्यांनी मला नाव विचारली, तुझं नाव काय? मीला म्हणली खाऊ नको ब्रोकोली. मग त्यांनी लिहिली ब्रोकोली. घबराय. कटकट 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 काय बोलताय? त्याला काय आहे का चालबिल काही? नुसतं आपलं बोलत राहायचं. एक मिनिट, आता एकत्र कुठेही फिरायचं नाही. तुमच्या कुटुंबावर बंदीच घातली पाहिजे सरकारने. एकत्र फिरायचंच नाही. तू सोमवारी यायचं, तू मंगळवारी यायचं, तू बुधवारी यायचं, तू गुरुवारी यायचं. लक्षात आलं? प्रत्येकाचं एकच कार्ड त्या दिवशी करणार, एकत्र करणार नाही. लक्षात आलं? सोमवारी कोण येणार? मी नाही येणार सोमवारी. मी पण नाही येणार सोमवारी. मी पण नाही येणार सोमवारी. मी सोमवारी येणार. अरे गप्पा. जे येणार आहेत ते बोला ना, नाही येणार ते कशाला बोलता? आता मीच जातोय ऑफिस सोडून. 2 महिने घरी जातो मी. आता इकडेच येणार नाही, अजिबात येणार नाही. काय? हॅलो, अहो मी पोहोचली. अरे खड्ड्यात गेली तू. तिकीट पण काढली. किती वेळ वाट बघितली, आता मी कंटाळली. तुझा माझा संबंध तुटली. मी तुला आता घटस्फोट दिली आणि घरी येऊन एक पाजावली. अरे भाग इधरचा. ते गेली. आता येणार प्राजक्ता माली. वा 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 वा, आम्हाला खूप मजा आली. लवली लवली लवली. भारी परफॉर्मन्स. प्रसादा, काय काय वेडी म्हणजे वेडसर फॅमिली आहे रे. म्हणजे तुम्ही चौघही ज्या पद्धतीने वावरता ना याच्यात ते अशक्य आहे. म्हणजे ते टोनिंग, ते एकमेकांबरोबरचा गिव्ह अँड टेक, ते पाठोपाठ वाक्य म्हणणं आणि त्याच्यात इतकी कन्सिस्टन्सी आणि इतका काय म्हणूया इतकं रुक्षपणे भावनाशून्यपणे तुम्ही ते तुझा तर चेहरा म्हणजे हा ऍक्टर आहे का नाही हे प्रश्न पडतो. इतका रुक्ष चेहरा असतो तुझा पशा. आणि ते तू आल्यावरच मला हसायला आलो. त्याच्यानंतर ते आवली लवली कोहलीवर आलं. फॅन्टॅस्टिक फॅमिली, फॅन्टॅस्टिक सम्या. अफलातून तुझ्या रिॲक्शन्सही तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या आणि त्या उत्तमपणे दिल्या गेल्या. नमा फॅन्टॅस्टिक. शिवा प्रियदर्शिनी सुपर, मजा आली. सई, मला असं वाटतं कोहली हे आडनाव विराट कोहली नंतर तुमच्यामुळे फेमस होणार आहे. याच्यात मला तिळ मात्र शंका नाही. आणि भावा, ह्याच्यात तुझा गेटअपच एवढा अमेझिंग आहे की मला गेटअपमुळे हे कॅरेक्टर आधी खूप आवडतं आणि नंतर मग तुम्ही जे करता ते अप्रतिमच आहे. प्रिया, आज आवाज विशेष लागला होता. एकदम नमाची मुलगी शोभत होतीस. फार मजा आली. फार मस्त होतं सादरीकरण. संकल्पना पण छान होती. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस लवली होते. येस. मंडळी, आज पुन्हा एकदा तो आलाय ना आपल्या भाऊजींना त्रास द्यायला ना. मंडळी, आज पुन्हा एकदा जुगलबंदी रंगणार आहे. विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम आणि जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील यांच्यामध्ये. आणि यांच्यामुळे हैराण होणार आहे निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. आई आई काय प्रताप? प्रताप नाही पृथ्वी प्रताप असं नाव आहे माझं. अरे नाही हो, ते 2 नंबरचं जे आहे ना ते मस्त घेता येतं मला. ते पहिलं जमत नाही मला. त्याच्यामुळे प्रताप साहेबच बरं आहे. तुम्ही नक्की डॉक्टर आहात ना? हा हा टेथेस्कोप काय कोणाला बी भेटतो काय? हो. कुठं मेडिकलमध्ये गेलात तर मिळतो. ती काही गन आहे का लायसन्स असल्याशिवाय मिळायला? टेथेस्कोप आहे ना, तो मिळतो मेडिकल. मी मजाक करून राहिलो ना. अच्छा, मी नव्हतो करत, मी सिरियसली सांगत होतो. कसं वाटलं? मला नाही आवडला तुमचा विनोद. नाही नाही, तुमची तब्येत कशी आहे बाबा? असं
नाही हो बरी, कळतंय ना, विवळतोय, कळतंय ना, नाहीये बरी नाही तब्येत. नाही नाही काय काळजी करू नका. मी तुम्हाला आता एक इंजेक्शन देतो. हो त्याच्याने तुम्हाला लगेच बरं वाटेल. हा काय टेन्शन नाही घ्यायचं बा. बस हे इंजेक्शन आहे, याच्यानं थोडीशी तुम्हाला गुंगीन. अच्छा. हा थोडस हळू, तिरपवा तिरपवा हळू. तिरपवा. आता चोळून घ्या थोडस बुवा. ते इंजेक्शन हळू टोचलं, चोळलं जास्त जोरात. नाही नाही ते असं बुवा. गाठ होणी म्हणून असते ते. अच्छा, हा. काळजी करू नका. आता किती वाजले अप्पा? है का नाही? 9 वाजल्या. मला 10 वाजेपर्यंत एकदम बरं वाटेल. थोडीशी गुंगी येईन, झोप येईन तर झोपून राहा. अच्छा हा नाही, मला ते ओंकार राऊत आहेत ना, हा. ते मला म्हणाले होते काय? की पोटात दुखतंय ना, अपेंडिक्स आहे ना, पाटलांकडे जा असं म्हणाले होते मला. अरे वा. त्यामुळे मला आहे विश्वास की तुम्ही मला बरं कराल. हो. नाही नाही नाही, नाव यू आर इन गॉड्स हँड. आ? म्हणजे टॅगलाईन आहे आमच्या हॉस्पिटलची आहे. अच्छा हा. हा आमच्याकडे आलेला जो पेशंट असतो का नाही, तो एकदम असा रिलॅक्स राहतो. तुम्ही बी रिलॅक्स आहे, राहा, आहे. असं टेन्शन फ्री राहा. घाबरायचं कारण नाही आहे. नाही नाही, अजिबात नाही, हा. अजिबात. फक्त ते दुखतंय ना अपेंडिक्स म्हणून, नाही, पण ते मी आहे बरं- पॉझिटिव्ह आहे. बरं वाटेल. पॉझिटिव्ह वातावरण आहे हो. आपल्याकडचं सगळं. हा हा डोळे बंद करा ना. हा हा. तुम्हाला पोस्टमार्टमला घेऊन जावाचं आहे ना. अरे मला लागतंय. आई, आई. काय अरे नाही बे. मला पोस्टमार्टमला देता येते. अरे मरेल आहे का तो? आई, मेलाच नाही का अजून. मला नाही अजून म्हणजे मारतो काय त्याले? मला कसलं इंजेक्शन दिलेलं आहे. नाही नाही नाही, तुम्हाला फक्त झोप. अरे तो अरे कोणत्या वार्डातला पेशंट मरेल आहे? तिसऱ्या नंबरला कशाला मरेल असेल बे? नाही नाही, तो 2 घंट्यानं मरण. हा? तू त्याचा टाइम बी फिक्स केला का काय? मला अंदाज लवकर समजते ना. तू तुझ्या अंदाज नको लावू भाऊ, काही बी कर. अरे तो 5 नंबर वार्डातला जो पेशंट आहे तो मरेल आहे, त्याची बॉडी घेऊन येणार PM ले. हो ना, मग? तेलेच ते घेऊन जात होतो ना मी. मग? मग लगोलग येले बी घेऊन जातो असा विचार होता. का बं? लिफ्टनं वरत खालतं असं 3-3 वेळा करायला माझे घुटणे दुखतात ना. लिफ्टनं खाली वर करून तुझ्या घुटणे दुखत. तुझ्या डोका दुखत अशी नीट पाय तू. नाही ना, नाही एक ना. मिनिट, ऐका ना डॉक्टर, हा कोण माणूस आहे? कुणाल? नाही, नाव नका सांगू. मुद्दा आहे की हा किती बावळट आहे. लगोलग घेऊन जातो म्हणून पोस्टमार्टमला घेऊन चाललाय. तुम्ही जास्त हे करू नका. अरे इकडे तू. अबे खायला डोका खाऊ राहिला तू. तुला मी खवाचा आराया मारत होता, तुझे थोबडं घेऊन कुठे तरपडला होता तू? ते पेशंटचे नातेवाईक आहेत हा. ना, ते माया मांग तरास लावत होते. काय म्हणत ते होते? म्हणत होते बावडी द्या, बावडी द्या. हा. मी ना म्हणलो 5 ते 10चा टायमिंग आहे बावडी देवाचा. हा. आता बावडी नाही देत आम्ही. एक मिनिट, बावडी म्हणजे डेड बॉडी का? हो हो. कोणी गेलंय का हॉस्पिटलमध्ये? हा ते काय इथं आलेले सगळेच जातात. नाही 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 एक मिनिट, मला हे नका नाही, नाही, मला नाही का आई. नाही नाही तसं काही त्याचं म्हणणं नव्हतं. त्याचं म्हणणं काय होतं की बा या पृथ्वी तलावर आलेला प्रत्येक माणूस हा वरती जातच असतो बा. अच्छा, असं म्हणणं होतं त्याचं? असं म्हणणं होतं त्याचं. अच्छा. हा ऍक्च्युली ते जे पेशंट आहे ना ते एकदम क्रिटिकल होतं, म्हणजे सिव्हिअरच होतं बा. मी त्यांना म्हटलं की अरे कायला ऍडमिट करताय, शेवटचा श्वास तर घेऊन राहिला म्हातारा. तरी बी त्यांचा आग्रह, नाही नाही तुम्ही ऍडमिटच करा, ते व्हेंटिलेटरच लावा. आम्ही म्हणलं काय गरजच नाही ना, काय गरजच नाही. अरे श्वास म्हणतावर फुसकन निघून जाईन तो म्हातारा. पण नाही, जे बॉम्ब झगडे केले माझ्याशी. लय झगडे अरे झाले. बाप, त्यांना सांगून टाकला मी कायले पैसे वाया घालवता, पण ऐकलंच नाही. शेवटी त्या झगड्याच्या टाइम मध्ये म्हातारा गेला गचकून. अरे मग एवढा वेळ झगडे करण्यापेक्षा त्याला ट्रीट करायचं ना. मी तपासेपर्यंत त्याचा शेवटचा श्वासच निघून गेला होता. अरे कोण आहात कोण तुम्ही? नाही तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. आणि तुम्हाला सांगतो तुमचं जे ऑपरेशन आहे ते एकदम एवढ्याशा अपेंडिक्सचं आहे हो. ते दुखतंय ना पण ते खूप. मी स्वतः डावा हातानं असं चमेलीचं फुल खोडता की नाही कुडूक करून तसं करून टाकीन, काढून असे फेकून देईन. अरे माया जाऊ द्या, या विंडोकाला सांगलं तर हा बी करू शकतो बारे ते. नाही आई. अरे तुम्ही नाही. काळजी घ्या, तुम्ही हायपर होऊ नका. त्या माणसाने माझ्या बॉडीला हात नाही लावायचा. बॉडी नाही, माझ्या अरे शरीराला मला हात नाही ट्राय करू द्या ना, माझा एक्सपिरियन्स लय आहे. नाही हा? अरे बावडीचा पोस्टमार्टम खपाखप करून टाकतो मी. अरे यांना ना फक्त ते ठोकळे पाहिलेले आहेत, त्याचे अवयव पाहिलेत. ते नाही का मेडिकल कॉलेज मध्ये राहते ते, मी ना तर रिअल मध्ये पाहिलं.
मीनं तर अंदरचे अवयव बी पाहिले आहोत ना. याच्या हातात माझी बॉडी नाही 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 सर, याच्या हातात माझी बॉडी नाही द्यायची. नाही देणार नाही देणार. अरे तू येणार का रे? हा तू ना मेलेल्या माणसाच्या बॉड्या चिरून त्यांचे अवयव पाहिले, मी ना जिवंत माणसाच्या बॉड्या चिरून त्यांचे अवयव सुधारून परत त्या बॉड्या शिवल्या. अबे तुझ्या आणि माया बुद्धीमध्ये काहीतरी तर फरक असेल का नाही? हो खरं काय काय हा, मग हो ऐका काय? ना ऐका ना काय होतंय ना काय होतंय? आता जास्त गल्लत होतीये. काय झालं सर? तुम्ही डॉक्टर आहात तर तसं बोला ना. हो सर, मी तुमची भाषा ऐकता मला अजिबात वैद्यकीय वातावरण वाटत नाही. असं वाटतंय कुठल्या तरी दारूच्या गुत्त्यावर मी मागे पडलोय. नाही सर. शोभतो म्हणजे अबे तुम्ही काय चिरून ठेवला मीने काय चिरून असं नका करू प्लीज. नाही, नाही, मला एकदा डॉक्टर सारखं बोलून दाखवा. Yes. म्हणजे माझ्या आत्म्याला का म्हणतोय मी, म्हणजे मला शांती मिळेल प्लीज. सर तुम्ही टेन्शन नका घेऊ सर, आणि काळजीचा अजिबातच घेऊ नका. लय पॉझिटिव्ह वातावरण आहे. ए, तू दिसतंय, साहेबांचा फॉर्म भरून घेणार आहे पहिले. हो ना, यांना फॉर्मच नाही भरला का अजून? फॉर्म भरायचं काम कोणाचं आहे? माया आहे. अरे भर ना माया बाप. हो ना, मग भरतो ना मी. मग चल भर. आधी मला सांगा हा कसला फॉर्म आहे. सर जस्ट रुटीन, म्हणजे ऑपरेशनच्या पहिले आपण आहे ना पेशंट कडून हा फॉर्म भरून घेऊ. नक्की? हो. हा म्हणजे नातेवाईकाच्या तोंडावर मारायला बरं राहते. म्हणजे तुम्ही लक्ष नका देऊ. अरे नको ना तुझ्या थोबड्यातून नको रे बोलू. हो ना, हो तू ना. फक्त फॉर्म भर. हो ना, फॉर्म भरतो ना. एकदा प्लीज माझ्या समाधानासाठी डॉक्टर सारखं वागा ना प्लीज. सर मी वागतोय सर. हो हो सांगा मैताचं काय नाव आहे? प्रत्येक गोष्ट का हा माणूस मैतावर अरे आणतोय? पेशंट आहे ना तो. पेशंट म्हणणं त्याला मरला का तो? अरे हो काय? पेशंट म्हण पेशंट. मला- पेशंटचा फॉर्म आहे तो, बॉडी न्यायचा फॉर्म नाही तो. बॉडी नेवाचं नाही का? नाही अरे काय करावं याचं रे? एक मिनिट द्या मी लिहितो द्या. नाही नाही सर, मी थांबा लिहितो ना. थांबा मी देतो. तो लिहीन. हा, हा, सांगा तुमचं काय नाव आहे? पृथ्वीक प्रताप. ते अरे बापरे, तुमच्या नावात तर लय जोडाक्षर आहेत. मला लिहिता नाही येतील. हा मग हा मला काहीतरी ऍडजस्टमेंट करायला लागेल. एक मिनिट काय काय adjustment काय करणार? मी काय म्हणतो, म्हणजे मला लिहिता आलं पाहिजे. तुमचं नाव बबन लिहिलं चालेल ना? कशाला? अरे कोण माणूस आहे डॉक्टर? नाही नाही. अरे कायचं बबन आणि छबन करतोय तू फक्त नाव लिहिणार. तू थोबडं नको चालू ना रे. नाही थांब थांब. आणि इकडे मी लिहितो. नाही नाही मी लिहितो द्या. नाही सर मी लिहितो. मी माझं नाव लिहितो. सर सॉरी सर मी लिहितो सर. अरे ह्याने माझ्या नावाच्या आधी कै लिहिलंय. कै लिहिलंय याने माझ्या नावाच्या आधी. बघू. मला मारायची तयारी करताय का तुम्ही डॉक्टर? अरे कै लिहिला. अरे कै म्हणजे कैलासवासी काबरा लिहिला तू ना. श्री लिहा रे. श्री नावाच्या आधी श्री लिहा रे. येस सर आय विल सर. अरे फक्त श्री लिहिला. शिरी लिहू काय? श्री सर पेन द्या तुम्ही. शिरिली हा डॉक्टर हा. ती शिरीची पहिली वेलांटी घेतलो तर रीची दुसरी घेऊ काय? काय करू तू मी रे? अरे काही गरज आहे का वेलांट्यांमध्ये घुसाची? तू तुझं फक्त शिरी लिहिणार. हा लिहितो शिरी लिहितो. हा. शिरी लिह. री हा दे बाबा दे मी लिहितो. दे तुला नाही जमणार सर दे. मी लिहिलं असतं बरं का सर. नाही नाही राहू दे. सॉरी सर. शिरी हे काय आहे यार? शिरी पृथ्वीक आई प्रताप. हा मैताचं वय बी अरे नका सांगू. अरे तो मरेल नाही आहे ना, मारतो काय झालं? तू पेशंट हा शब्द पाठ कर रे. 2 दिवस झाले लागतो तुला. पेशंट हा हा सांगा तुमचे 5 नातेवाईकांचे नंबर सांगा. 5 कशासाठी हवेत? अरे बा कोणाचा फोन लागला नाही, कोणा फोन उचलला नाही तर तुमची बॉडी इथंच सडत राहील ना. अरे सतत का बॉडी विषयी बोलायचं या माणसाला? अरे होय चल इकडे भाई. साहेब त्याचं काय ना, आज आमचा स्टाफ आलेला नाही सर. म्हणजे मेन वॉर्ड बॉय जो होता ना विराट चिकना, तो आज काही आलेला नाही असं. अरे काय हॉस्पिटल आहे का गँग आहे? हे काय नाव आहे वॉर्डबॉयचं? विराट चिकना. काय करता सर, हॉस्पिटलच्या प्रशासनानं जसे माणसं दिले त्यांच्याबरोबर काम करणं पडतं. आता माझी स्वतःचीच इच्छा नाही याच्यावर काम करायची. माझी असणार आहे तुमच्या दोघांबरोबर करायची. सहन करून घ्या सर, पर्याय नाही सर. तेच करतोय मी, सहनच करतोय मी. सर ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे की आम्ही असे हे 4-5 नंबर घेऊन ठेवतो सर. इमर्जन्सी मध्ये लागला नाही लागला तर दुसऱ्याला फोन करता येतो म्हणून, बाकी काही नाही पण सर. तसं त्याला सांगा ना. तो काय हो, हो, बोलतोय बॉडी सडेल बिडेल? नाही मी सांगतो सर. अरे तू तुझे डोकं नको ना चालू. नाही ना. हा
जाय ते ऑपरेशन थिएटर खाली एका पाय आपल्याला पुढच्या ऑपरेशनची तयारी करणी आहे का नाही अरे बापरे काय तिकडे तर एक बॉडी ऑलरेडी आहे त्याचं काय करायचं मग बॉडी एक मिनिट म्हणजे मगाशी एक ऑलरेडी माणूस गेलाय एक माणूस 5 नंबर मध्ये गेलेला आहे एक आता ऑपरेशन थिएटर मध्ये गेलेला आहे इथे आलेला प्रत्येक माणूस मरतो काय मला सांगा नाही सर एक मिनिट काहीतरी कन्फ्युजन झालंय त्याचं अरे ते मरेल बॉडी नाहीये अरे तो सिरियस पेशंट आहे त्याला ऑक्सिजन द्यासाठी तिकडे झोपवलाय हो काय मग पण त्याच्या नाकात तर सलाईनच्या नळ्या आहेत ना बरं झालं मी गेलो सलाईनच्या नळ्या काढलो मी ना आणि मग मायावरच तो रागवत होता मायाकडे पाहत बी नव्हता आणि बोलत बी नव्हता माझ्यासोबत अरे त्या ऑक्सिजनच्या नळ्या होत्या माया बाप त्या काढल्या तर तो मरीनच ना अरे या माणसाने आतमध्ये एका माणसाला मारून टाकलंय आई सर, तुम्ही टेन्शन नका घेऊ असं 1-2 जण जातच असतं एवढं काय डॉक्टर आहात ना तुम्ही डॉक्टर आहात ना असं बोलाल आणि मग काय झालं सर रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था आहे काय हा? माणूस आहे? आता म्हाताराच होता तो कोणता आता बरा झाल्याबरोबर मॅरेथॉन मध्ये पळायला लागणार होता सांगा बरं अरे म्हणून काय वाचवायचं नाही का त्या माणसाला नाही आमचा वाचवायचाच प्रयत्न होता सर हे पाय रे आता ते ऑपरेशन थिएटर खाली झालंय का पाय नाही तर मारीन मी तुले नाही ना मला नको मारा ना मग माय फॉर्म कोण भरण तुया फॉर्म मी भरीन तुया फॉर्म मी भरीन पण तुले मारीन लक्षात ठेव मारा एकमेकांना मारा चला कुठे आलोय कळत नाहीये मला सर ऐका तो राऊत बोलला चांगलं हॉस्पिटल आहे म्हणून मी इकडे आलो सर. एकमेकांना मारायच्या वार्ता करताय नाही, तुम्ही सर, एक मिनिट. मारा एकमेकांना मारा नाही, सर. मला सर, डिस्चार्ज सर, द्या मला काय करायचंय सर ऐका सर तुम्हाला इंजेक्शन दिलंय सर मी या इकडे बसा तुम्ही जरा इथे बसा हा सर तुम्हाला इंजेक्शन दिलंय पण मला काय इंजेक्शन दिलेलं आहे तुम्हाला इंजेक्शन ते आराम पडावं म्हणजे तुम्हाला झोप लागावी म्हणून दिलंय काय ना इथे आता स्टाफ अपूर्ण आहे बरं का इथे माया बदली जो डॉक्टर आहे ना तो 2-3 तासाने येणार आहे मग तुमच्याकडे लक्ष देणारा कोण नाही ना हा आणि तो एकमेव आहे इथे हा तुम्ही झोप जा पण कशी अशी जाग झोप ठेव जा म्हणजे त्याला काय त्याला सवय कोणी झोपलेला माणूस दिसला की तो डायरेक्ट पोस्टमॉर्टम करायला तुम्ही थोडस तो आला की हातपाय हलवतो तुझ्या बापाने ठेवली होती जाग झोप सर, झोपेचं तुम्ही औषध ऐका, दिल्यावर तुम्ही झोपून घ्या आलोच मी मी नाही झोपणार रे मला हे नाही करायचं मी नाही मला ऑपरेशन नाही करायचं डॉक्टर वाटणार रे डॉक्टर पण डॉक्टर नसणार रे डॉक्टर अरे बापरे इथे एक बावडी पडलेली आहे मला तर स्ट्रेचर आणावं लागन मग स्ट्रेचर वा मस्त परफॉर्म केलं सई मी एवढे दिवस बेचैन झालतो का मला वाटले का थोडे तर वराडी ना तर नागपुरी कानावर पडू दे बा लय दिवस झाले आणि पडली ना मजा आली ना मजा आहे ह्या भाषेची खूप मजा आहे आणि स्क्रिप्टमध्ये बरोबर लिहिलं होतं डॉक्टर असलेले डॉक्टर कारण त्यांच्या मिशा झुपकेदार मिशा काही औरच सांगून जात आहेत पण आज त्यांनी डॉक्टरांचा रोल केला कन्व्हिन्सिंग केला मजा आली पीपी मस्त ॲज युजल आणि कुणाल या लहेजाची मला फार मजा येते आणि आता मी जास्त एन्जॉय करायला लागले जेव्हापासून थोडं बहुत मला पकडता आलं आहे त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि मजा आली आम्हाला निर्माता दिग्दर्शकांना एक प्रांजळ विनंती आहे इतकी जर भाषेवर चांगली पकड असेल तर पुढच्या वेळेला या भाषेतली नर्स किंवा डॉक्टरीन बघायला आम्हाला आवडेल. चालन आम्हाला पण लई चालन थँक्यू सो मच त्रिकुट थँक्यू मंडळी विनोदाचा हा सामना पुन्हा रंगणार आहे पण पुढील भागात पण तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा चौकार